असा मॅचचा आनंद घ्यायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स समोर कॉमेंटेटर्सना कॉमेंट्री करायला जमत नाही, प्लीज पुन्हा एकदा विनंती आहे. चला आपण सर्वांनी बाजूला व्हा आणि ज्या ज्या संघाचे सामने आहेत त्यांना बसायला जागा द्या. आधी बाकीच्यांनी उठा तिकडून प्लीज. जिग्नेश मेहर यांच्याकडून मात्र दर्शनसाठी हे पारितोषिक आलेलं आहे. या सातपाडी गावचे उपसरपंच मान्यश्री अभिजितजी तरे यांचं इकडे आगमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत करूया. जय मॅच खेळणी मॅच तयार लागले प्रीश 11 आणि बीजा बाजूला आपण बघितले तर मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस. तर जयप्रकाश मेहर आणि ओमकार पागदरे ही जोडी मात्र मैदानाने आले. एका बाजूला आपण पाहताना रितेशजी पागदरे तर बीजा बाजूला जेमित मेहर. पुढचा बॉल यामध्ये सरळ बॅट घेऊन खेळले आणि यो बॉल मात्र थांबे नाही, कारण यो बॉल जाल लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन चौकार. संघ साई प्रिया संघाकडून इकडे मात्र प्रेक्षकांना वेगळं बक्षीस आहे. जर बॅरिकेडच्या बाहेर तुम्ही जर कॅच घेतला तर तुमच्यासाठी एक कोल्ड्रिंक आणि पार्लेजी बिस्किट हे आहे. सर हे पहिलं बॉल चांगलं होतं, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर चौक आले, धावसंख्या झाली 5. पुढचं बॉल ऑप्शनचा बाहेरचा बॉल कट करायचा प्रयत्न करील, तो बॉल बॅटीवर राहिलो नाही, डॉट बॉल येतात. स्कोर थांबले 5 वर. प्री क्वार्टरची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच आहे, माफ करा, क्वार्टर फायनलची मॅच आहे. या सेमीमध्ये 2 टीम ऑलरेडी जाऊन पोहोचल्या. तर या पहिली टीम प्रिशांत चिरस्वी, बीजी टीम जर विचार केला तर गणू फायटर टीम सेमीला जाऊन पोहोचले. यो बॉल फुलटॉस होतो, फायदा उचलायला पाहिजे होतो पण ते काय करायला करता आला नाही ओमकारला. ओमकार त्या बॉलला बघितलेलो आणि बॉल कीपरच्या हातामध्ये लागलो, केवळ त्या होतो, केवळ जो बॉल अडविलो पण यो डॉट बॉल येता. स्कोर झाले 5. ओव्हर नंबर चालली पहिलीच. पॉवर प्ले ऑन आहे. पुढचं बॉल परत तयार. 5 रन आतापर्यंत झाले. शेवटचा 2 बॉल या ओव्हर मनशन. आणि काय आज पब्लिक तुम्ही बघा, ज्या लक्ष जाणता या मायबाप प्रेक्षक आज बघायला भेटतील नो डाऊट. शेवटचा दिवस आहे मांगेरा समाज प्रीमियर लीगचा आणि शेवटच्या दिवसामध्ये मला वाटतं प्रेक्षक हाऊसफुल बॅनर लागेल थोड्या वेळात. यावेळी मात्र बॉल ओढले आणि केव ओढले हे बॅटरलाच माहीत, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही बॉल ओढता तुम्हाला तुमचा ऑफस्टम माहीत पाहिजे. जेव्हा तुम्ही ऑफस्टमवर खेळता, जेव्हा तुम्ही स्टान्स घेता ना, रिव्ह्यू घेतले थर्ड अंपायरला, आता रिव्ह्यू घेतले त्या अँगल चेक केला जाण. मला वाटतं ज्या बॉल होडले ज्या त्या स्टान्स आहे ना, टेन्शन बॉल लाईनच्या बाहेर आहे का नाही ते बघायला लागेल. जाकीर त्या बघिता काय आय बॉल बाहेर आहे का नाही हे चेक केला जाण. आणि अनशन बघा जाम भारी अँगल बघायला भेटतात. या मात्र उच्च न्यायालय जोपर्यंत चेक करेल तोपर्यंत सर्वांना परत एकदा स्वागत आहे. आज शेवटचा दिवस, पहिल्या दिवसापासून 16 ओनर त्यांचा पहिला तर आभार मानायला लागेल, कारण जोपर्यंत ओनर नसतील तोपर्यंत कोणचीच लीग होई नाही हेच तेवढाच खरा. आणि मला वाटतं त्या सबन ओनरचा परत मनापासून आभार. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण बॅट्समनचा जो स्टँड आहे तो कया शफल झाला आहे ते चेक केला गेला, त्यानंतर अंपायर जून सांगितला की यो चांगलो बॉल आहे. पुढचं बॉल परत तयार. थांबले 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 तयार. ग्रामपंचायत सातपाडी या विद्यमान सदस्य राकेशजी पाटील यांचं या आगमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुढचं बॉल ऑप्शनचा बाहेरचा होतो, त्या बॉलला घेतले, त्यानंतर खेळले. जोपर्यंत कव्हर एक्स्ट्रा कव्हर मनी 38 सेकंड बॉल फील्ड होऊन तोपर्यंत 1 धाव त्या मेन. तर आपण बघताना आज मात्र खूप दिवसानंतर, म्हणजे जेव्हा कॅमेरामॅन श्रीलयमनी जाम वर्ष काम केलं, त्याने 2-3 वर्ष काम केले, आज प्रभंजन मेहर सोनू कॅमेऱ्यावर आहे, त्या स्वागत करतात. सोनू तुझ्या स्वागत आहे. आतापर्यंत स्कोर झाले आतापर्यंत 6. पहिली ओव्हर खपले, पहिल्या ओव्हर नंतर त्या प्रीश 11 थोडंसं अडचणीमध्ये आले आणि अंशन पुढच्या 4 ओव्हरमध्ये काय
बघायला लागेल पुढचे 4 ओव्हर मध्ये काय बघायला भेटेल. एक ओव्हर झालं, एक ओव्हर नंतर कॉमेडी बॉक्स मध्ये हलकंसं बदल करूया, कारण मांगिली म्हणी मी मध्ये मध्ये अडकता थोडं, त्यासाठी मराठी म्हणी जो पार्टनर आहे मनीष लांगेन की ये दुसऱ्या ओव्हर म्हणी, कारण दुसऱ्या ओव्हर म्हणी पॉवर प्ले ऑन आहे, पण जाता जाता एवढं सांगेन आज बॉल थोडंसं थांबून येता हे वाटतं. पण काय बघायला भेटेन सेकंड ओव्हर म्हणी ऐकूया मनीष चौधरी. जाऊया आपण जाऊया षटक क्रमांक आपण दुसरा मार्ग शोधतोय. पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. अवधूत मेहेर ह्यानं बॉलिंग ट्रॅक वरती आणलाय आणि इथून दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. पाहूया इथून तर विनंती असेल आपल्या मच्छीमार सोसायटीच्या आपण विकेट किपरच्या बरोबर समोर जी गाडी कोणी लावली आहे त्याचा फ्लॅश आमच्यापर्यंत पोहोचतोय, तर प्लीज थोडंसं आपण व्हीलचा आहे वाटतं गाडीचा व्हीलचा. हो यस धन्यवाद. जाऊया इथून आपण मॅच ऑन करतोय. अवधूत बॉलिंग ट्रॅक वरती. अवधूतचा विचार केला चिराग भाऊ तर मागच्या 2 मॅच मध्ये खूप उत्तम गोलंदाजी केली होती, परंतु इथून ओमकार सांगतोय लॉट केलाय पार्किंग प्लॉट मध्ये हा चेंडू सरळ 6 धावे जाडी षटकार. धन्यवाद. जावे इथून पहिल्याच बॉल वरती आक्रमकतेचं प्रतीक बनला फलंदाज ओमकार. ओमकारचा विचार केला तर मागच्या ओव्हर मध्ये प्रज्योतने ओमकारला पूर्णपणे शांत करण्याचं काम केलं होतं आणि इथून ओमकार त्याच करूया मरू या परिस्थितीमध्ये होता, कारण की त्याला मोठा फटका खेळायचाच होता चिराग भाऊ. या मात्र यो बॉल खेळा प्रयत्न करतो बघा ज्या पद्धतीने बॅटर थोडंसं डबल माइंडेड झालो, कया खेळ आहे त्याला बघ्या होता आणि शेवटचा मोमेंट या आधी बॉल थोडंसं आपटलेला तो आणि त्यावर तो बॉल जाम लांब गेलतो आणि याही जो बॉलर आहे अवधूत त्यानं कमबॅक केले. की ज्याप्रमाणे म्हटलं जातं आपल्या उत्तर कसा द्यावा गोलंदाजीतनं, हे बघा ते अवधूतची कला राहिली आहे. आपल्या चेंडूंना कुठे ठेवायचा आहे, कोणत्या रेंजमध्ये ठेवायचा आहे ही त्यांच्यातली गुणवत्ता राहिली आहे आणि बाईच्या स्वरूपात पंच सांगतायत की हा बॉल बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. आता लाईन मध्ये हे नाही बॅटर तुम्ही जर रिप्ले मध्ये बघितलाय बॅटर पहिलो बॉल जाम चांगलो बॅटर बॅटवर घेतील तो, पण आता तो लाईन मध्ये हेच नाही त्यामुळे 21 भेटेल. इथून आपण पाहतोय धावांची गती आता थोडीशी शांत करण्याचं काम करतोय अवधूत. बाईच्या स्वरूपात सिंगल आला. इथून जयप्रकाश मेहर आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक अनुभवी खेळाडू आहेत. क्रिकेट अनेक वर्ष त्यांनी मात्र खेळलाय. जागृती संघ म्हटला की एक मोठा संघ म्हणून आपण पाहायचो आणि जयप्रकाश हा नाव खूप मोठं राहिलंय, परंतु आज 40+ म्हणून या संघामध्ये जागा मिळाली आणि त्यानंतर एक ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अवधूतच्या षटकातील आपण चेंडूंचा तपासणी केली तर 4 बॉलचा खेळ अवधूतने केलाय. इथून एक षटकार त्यांच्या इथून धावचीची संधी आहे. प्रणय नाईक मात्र चेंडूवरती आले होते, परंतु हा चेंडू सुद्धा जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्येची तपासणी केली तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 14 धावा. 5 बॉलचा खेळ क्लिअर केला अवधूतनं. आपल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या टोटल 8. इथून शेवटचा बॉल असेल अवधूत यांच्या षटकातील. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्च होतील. हो इथून चेंडू मात्र शरीरापासून लांब ठेवण्याचा स्ट्रॅटजीमध्ये आला होता गोलंदाज, परंतु इथून पंच राकेश सांगतायत पंच राकेश राऊत सर आपल्याला म्हणतायत की हा चेंडू मात्र वाईड बॉल असेल. वाईडनं मात्र धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्या. तब्बल 15 धावा स्कोर कार्ड वरती. आज शेवटचा बॉल अजूनही बाकी असेल. शेवटचा चेंडूचा खेळ मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा लॉट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक भेद घेतोय चेंडूचा. प्रसाद इथून प्रयत्न खूप चांगले राहिले. टाळ्या वाजवायच्या आहेत कारण की इथून उलट जेल पकडणं खूप कठीण असतं, परंतु प्रसाद हा मात्र प्रयत्न करत होता की चेंडू आपल्या हातामध्ये यावा आणि इथून जेल जरूर सुटलाय. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 2 न मात्र बर होईल. 2 षटकांचा पॉवर प्लेचा षटक इथून समाप्त होते. पॉवर प्लेच्या या 2 षटकामध्ये धावसंख्या खर्च झाली आहे 17. 2 षटकांचा खेळ 17 धावा बिनबाद आपल्याला पाहायला मिळेल. प्रिश 11 संघ 17 या धावसंख्येवरती.
त्या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल मांगेला समाज प्रीमियर लीग वर्ष पहिल्या आणि या वर्ष पहिल्यामध्ये एक आनंदाचा सोहळा म्हणून आपण पार पाडतोय. आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं करूया मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या महिला भगिनी सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आजच्या अंतिम दिवसामध्ये त्यांनीही हजेरी लावली आहे. त्यांचंही करूया मनसोक्त हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनीष चौधरी मात्र करतो हार्दिक स्वागत. जाऊया इथून इनॅक्शन मॅच ऑन झालाय आणि इथून मॅचमध्ये तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होती आहे. एका बाजूला आहे मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहिला तर प्रिश इलेव्हन. दोन्ही संघाचे ओनर जर आपण पाहिले प्रिश इलेव्हन संघाचा रितेशजी पागदरे, त्याचबरोबर संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात रितेशजी पागदरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मेहर अँड मेहर या संघाचे संघ मालक आपण पाहू शकता. नक्कीच आपण पाहू शकतात तर नक्कीच जयमीत सुद्धा इथे उपस्थित आहेत. जयमीत सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. काल थोडंसं डोक्यावरती टेन्शन होतं शेवटच्या सामन्यापर्यंत आणि त्यानंतर जसा 30 धावा कंप्लीट झाला तेव्हा टेन्शन हा मात्र दूर झाला. आता इथून आता अंतिम सामन्याच्या अंतिम दिवसामध्ये पोहोचलेला आहे संघ आणि इथून पाहिलं तर टॉप 8 मध्ये खेळतोय. स्विच इट करण्याचा प्रयत्न जयप्रकाश अभी भी जिंदा आहे आणि इथून काय कमालीचा शॉट पाहायला मिळाला. जसा गोलंदाजी ट्रॅकवरती प्रज्योत चांबरे यांना आमंत्रित केलं आणि ज्याप्रमाणे प्रज्योतने पहिला चेंडू जयप्रकाशसाठी सोडला गेला इथून मन बनवलं होतं की या चेंडूवरती मी स्विच इट खेळणार आहे आणि जसा स्विच इट केला मिडल ऑफ द बॅट काही कनेक्शन राहिलं गेलं आणि चेंडू सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी गेलाय. षटकार 6 धावा. खूप अनुभव मात्र त्यांच्याकडे आहे या मैदानाचा. ज्यावेळी आपण पाहिलं क्रिकेटच्या खेळामध्ये जागृती संघ म्हटला की एक भला मोठं संघ म्हणून आपण त्यांच्याकडे पाहायचं आणि इथून जयप्रकाश त्यांचं नावाचा धंका वाजवत असायचा. इकडून दोन्ही गाडी एकाच रूटवरती पोहोचल्यात आणि दोन्ही गाडी एकाच रूटवरती आल्या म्हणजे ॲक्सिडेंट होणारच आहे आणि इथून ॲक्सिडेंट झालाय तो म्हणजे ओमकार यांचा. ओमकारला परतावं लागेल, परतीचा प्रवास घ्यावा लागेल. पहिला विकेट प्राप्त होतोय प्रिश इलेव्हन संघाचा ओमकार. न्यूमॅन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तृणाल मेहर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर येस तृणाल मेहर आपल्याला पाहायला मिळतील. न्यूमॅन जयप्रकाश पुढचा चेंडू पेस करण्यासाठी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतं, चॉप करण्याचा प्रयत्न होतो चेंडूला, परंतु चेंडू आणि बॅट मधला खूप सारं अंतर पाहायला मिळतोय. हा चेंडू जर आपण तपासला तर हा चेंडू रिप्लेमध्ये जरूर पाहू शकता. आपण फलंदाजानं चॉप करण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला. उत्तम दर्जाचं उत्तर देत असताना प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतंय ज्याप्रमाणे पहिल्या चेंडू षटकार आला त्यांच्यावरती आक्रमण केलं, त्यानंतर 2 चेंडूवरती प्रत्युत्तर खूप उत्तम आहे. इथून पाहायला मिळाला ते तिसराही चेंडू सरळ यष्टीरक्षक केवल चांबरे यांच्या हातामध्ये विसावला जातोय. काही कम्मालीचा स्पेल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार येत आहेत गोलंदाजांच्या, त्यानंतर 5 चेंडू त्यांच्या रडारमध्ये जात आहेत. पहिला चेंडू बॅटरच्या रडारमध्ये जातोय, त्यानंतर 5 चेंडू हे गोलंदाजाच्या रडारमध्ये जात आहेत. हे त्यांच्यातली गुणवत्ता, त्यांच्यातलं कला त्यांनी साध्य केली आहे. काही कम्मालीचा स्पेल इथून हाताळला जातोय. पहिल्या अवधूतने त्यांच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, नंतर कमबॅकिंग गोलंदाजी राहिली. आता इथून सुद्धा आपल्याला तेच पाहायला मिळतंय. प्रज्योतच्या सुद्धा पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर प्रज्योतने सुद्धा कमबॅक केला. आता इथून सिंगल सुद्धा येतोय आणि या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 24 या आकडेवरती. 24 धावा, 1 विकेटचे नुकसान, 2.5 चेंडूचा खेळ क्लिअर झालाय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. इथून शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. प्रज्योत यांच्या षटकातील प्रज्योतने आपल्या 2 षटकाचा खेळ आता क्लिअर होईल, परंतु 13 धावा खर्च केल्यात. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र बॅटला कडा घेऊन थर्डमॅन रिझन मध्ये गेला होता आणि इथून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सिंगल मिळेल, धावसंख्या 1 ने पूर्ण होईल, धावफलक जाऊन पोहोचेल. 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा, 1 विकेटचं नुकसान. 25 धावा, 1 विकेटचं नुकसान.
मेंबर्स आहात आमचे समाज बांधव आहेत मॅचचा आनंद घेतात या आणि मला वाटतं अजून 2 ओव्हरी म्हणी अंशन प्रीश 11 कमीत कमीत अजून मला वाटतं अंशन 25-30 धावा जर राहिला तर मला वाटतं मॅच म्हणे चांगली टफ फाईट बघायला भेटेल कारण 50-55 यो स्कोर या फायटिंग स्कोर समजला जाता आणि अंशन तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने ही मॅच चालले आमचा हार्दिक जाधव तो सपनाना दाखविता तो मात्र आता ऑन स्क्रीन आहे कारण ज्या पद्धतीने त्यानं ड्रोन उडविले ज्या पद्धतीने त्यानं व्हिडिओज घेतलेत ते सपन व्हिडिओ व्हायरल होतात त्यामुळे त्या कामी जाम मोठा आहे आणि हे जाऊ मॅच खनी कारण आतापर्यंत स्कोर झाले 25 12 बॉलामध्ये कवडा 12 बॉलामध्ये आता यो जो एंड आहे तो उजव्या आता बॅटरसाठी खूप चांगलो आहे त्या मला तरी वाटतं अंशन कवडे 6 येतील हे ज्या महत्व आहे निश्चल मेहर बॉलिंगला आले टेन्शन भाऊजी कॅमेरा दाखविता म्हणजे तुम्ही बघितलं तर तो मेन अँगल जर बघितलं बॅटरच्या पाठीमागसो ते भाऊजी बहले आणि भाऊजी आता हाल्याला दाखवीन ह्या अँगलला लागेल तुम्ही बघू शकता सध्या हितेश मेहर तो मात्र हितेश पागदरे सध्या आहे 12 बॉलवणी कवडा पहिलोच बॉल या मात्र शेवटपर्यंत बॉलला बघितलं वेट केलं त्यानंतर 21 रन स्कोर वाढले स्कोर जाऊन पोहोचला आता 26 11 बॉलामध्ये कवडे रन जयप्रकाश मेहरचा विचार केला तर जाम मोठा अनुभव आहे जाम वर्ष झाली तो खेळता आणि मला वाटतं अंशन 7 बॉल तो खेळले त्यामध्ये 1 सिक्सर मारले आणि 9 रनावर खेळता अंशन त्या थोडासा जो गेअर आहे ना तो चेंज करायला लागेल आज कारण त्याही बॅटिंग म्हणा प्रीसाठी जाम महत्व आहे आणि अंशन कवडा स्कोर आहे पहिलाच बॉल वरती गेले फिल्डर त्या खाली आले चुकी नाही કર્યો आणि निश्चल मेहर जयप्रकाश मेहरला टाटा बाय बाय करायला लाविता जेमित मेहरचा टाया बघा कवडे जोरात वाजताना आता डीजे अखिल भारतीय मंगला समाजा हे गाणं आहे सनी देवजून हे गाणं गायलं आणि गेल्या वर्षीपासून हे आपला समाजा गाणं आहे त्यामुळे हे गाणं जेव्हा जेव्हा लागतं ना ते एक वेगळी ऊर्जा निर्माण होता नवीन बॅटर आले जितेश नाईक जीत नाईक आहे त्या नाव आहे या मात्र स्कोर कार्डवर निश्चल मेहर पहिलं बॉल सिंगल त्यानंतर विकेट चांगली बॉलिंग ॲक्शन आहे या मात्र सर बुंद्यामणी टाकल्या प्रयत्न करेल तो 1 रन तर भेटेल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तो फील्ड करेल 21 रन या मात्र अंशन धावा येणं ज्या महत्व आहे मी जर विचार केलो जर टीम प्रीसचा तर प्रीसकडे बॅटर आहात हे नाही की बॅटर नाही मिळत मोठी बॅटिंग लाईनअप आहे पण आता एक्झिक्यूट करायला लागतील ते सर्व प्लॅन कारण 9 बॉला गेम शिल्लक आहे 9 बॉलामध्ये कवडा रन येतील हे ज्या महत्व आहे निश्चित फुलटॉस बॉल होतो मिस टाइम आहे फिल्डर आहे चुकी करा नाही विकेट नंबर 3 डाऊन नवीन बॅटर आता मात्र स्वतः कर्णधार स्वतः या टीमचं करता करवित आता मात्र मैदानामध्ये आले निखिल मेहर काय करेन चिराग पागदरे चांगलो कॅच त्या मात्र बघायला भेटला निखिल मेहर 2 मॅच मध्ये 16 रन 400 स्ट्राईक रेट आहे त्या निश्चल मेहर काय स्पेल टाकीला या 4 बॉलामध्ये 2 रन 2 विकेट ड्रीम स्पेल ज्याला सांगतात तुम्ही जेव्हा या एंडजून बॉलिंग टाकीतान तेव्हा एवढा इझी नव्हता एवढी चांगली बॉलिंग टाकणं आणि 27 ला 3 अंशन प्रीश काय करेन प्रीश 11 ला कमबॅक करायला लागेल
मला वाटतं अंशन कमीत कमीत 8 बॉलामध्ये 25 रन पाहिजेत. कमीत कमीत 8 बॉलामध्ये 25. तर 8 बॉलामध्ये 25 50 कणी गेला तर मॅच मध्ये जाम रंगत बघायला भेटेल. थोडासा त्या फिल्डिंग बघायला लागले चिराग ज्या पद्धतीने फिल्डिंग सजविता. सर बुंद्यामनी काय बॉलिंग केले आज निश्चल मेहर. यू ब्युटी. या पूर्ण जर आपण या मॅचचा विचार केला या मॅच मध्ये सपनान किफायती बॉलिंग ज्याला सांगितली जाताना ती मात्र निश्चलने केले. 5 बॉलामध्ये 3 रन आणि 2 विकेट. लास्ट बॉल शेवटचा बॉल काही एक्झिक्यूट करेन हे जाम महत्व आहे. तुम्ही सुरुवात काय केली त्याला महत्व नाही, तुम्ही एंड काय करताना त्याला जाम महत्व. आता 5 बॉल तुम्ही चांगले टाकेन आणि शेवटचा बॉल काय टाकेन हे जाम महत्व आहे. 28 ला 3 शेवटचा बॉल. शेवटचा बॉल परत हवेमध्ये आहे आणि विकेट नंबर 3 निश्चल मेहर 3 धावा देऊन 3 विकेट घेता. व्हॉट अ बॉलिंग. जेमित मेहरचा आज खिसो जाम खाली होणं हे वाटतं. आता 500 रुपये त्याला दिलेत निश्चलला ज्या पद्धतीने त्यांचं या विकेट घेतले 3 बॉलामध्ये 3. आणि तुम्ही बघू शकता ना या मात्र यंग क्लबची पोरा त्या ऑन कॅमेऱ्यात आणि कुशलता दाखवायला लागले. भावेश तांडेल आहेत त्या साहिल आहेत सबंधून त्या एन्जॉय करतात. आणि आमचं जन्मेश मेहर आहे दीप मेहर आहे विप्लव आहे सबंधूच त्या मॅचचा आनंद घेतात. टेरेस वर्षन आणि बीजा बाजूला आपण ही संपूर्ण मांगेला वॉरियर्सची टीम मॅच जरी हारली ना तरी जी स्माईल आहे ती रेयालाच पाहिजे. कारण जिंकलो तो मांगेलो हारेन तो पण मांगेलोस. 4 ओव्हरमध्ये 28 शेवटची ओव्हर. आणि शेवटची ओव्हर परत एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष येतं आपल्याबरोबर. दीपदत्त पाटील यांचं इकडे आगमन झालंय त्यांचंही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. हॅलो. तर जाऊया सुमित पागदरे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती. साईप्रिया संघाकडनं सुमितसाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 3 विकेट प्राप्त केले तर साईप्रिया संघाकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल सुमितसाठी. आणि इथून नक्कीच ऑनस्क्रीनवरती आपण पाहू शकता सुमित पागदरे बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केले जात आहे. साईप्रिया संघाकडनं बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज मात्र आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि त्याचबरोबर साईप्रिया संघाकडनं नक्कीच बाहेरून जेल पकडणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्लेजी बिस्किट आणि त्याचबरोबर एक कोल्ड्रिंक असणार आहे. आणि नक्कीच त्याची सुरुवात सुद्धा झाली आहे आमचे जाऊया इथून आपण पाहू शकता निखिल मेहर स्ट्राईक एंड वरती आहेत. आता शेवटचं अंतिम षटक राहिलं आहे इनिंग ब्रेकसाठी आणि नंतरचा मॅच सुद्धा आपण कॉलिंग करणार आहोत. फुल टॉस होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न उलटा सुलटा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. तर मंगलमूर्ती विजया कंस्ट्रक्शन आणि त्याचबरोबर साविवान मांगेला फायटर हा संघ या दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचायचा इनिंग ब्रेकमध्ये. जावे इथून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. सिंगलसाठी मात्र हा चेंडू जातोय. धावसंख्या 1 मात्र पुढे येईल. संदीप आपल्याला न्यूमॅन पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून संदीपचा विचार केला तर संदीपला सुद्धा आपण पाहतोय बॅटिंगसाठी इथून महत्वाची खेळी संदीपलाही करावी लागेल. 3 मॅचमध्ये 6 रन 200चं स्ट्राईक रेटनं मात्र खेळतोय. जावे इथून पुढचा चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. सुमित त्यांची खेळी मात्र खूप चांगली राहिली आहे. 2 मॅचमध्ये कालच्या दिवसामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच त्यांच्या नावावरती राहिले. शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा उत्तम खेळी त्यांच्या माध्यमातून राहिली होती. इथून पुन्हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हाताकडे जाताना केवळ चांबरे केवळ फक्त चेंडू पकडतायत आणि इथून फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होईल. निखिल मेहर बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन झाला. या लगेच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
धन्यवाद. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. न्यूमॅन आपल्याला भावेश मेहर पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये जाताना. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता. नक्कीच 29 धावा आणि 5 विकेटचं नुकसान झालंय. 4.3 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. जाऊया इथून. ब्लॉक होलचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय. संदीप चौधरी आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. चेंडू इथून फेकला गेला. तत्पूर्वी पुन्हा एकदा फलंदाज सेक्रिफाय केलं जातं. विकेट आणि विकेट डाऊन होईल. फलंदाज भावेशला परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. धन्यवाद. नक्कीच कुणालजी पागदरे यांचा आपण हा चॅनल पाहतोय. नक्कीच पागदरे नेटवर्क आणि त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून खूप चांगलं स्पर्धा कॅचअप केली जाते. 4 कॅमेऱ्यांना मात्र या स्पर्धेला मात्र कव्हर केलं जात आहे आणि नक्कीच प्रोफेशनली या स्पर्धेचं मात्र आयोजन पाहायला मिळते आहे. 4 कॅमेरा आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकता. ज्याप्रमाणे स्पर्धा 4 कॅमेरा मात्र कैद केली जाते. चेंडू कार्पेटला रोल करतोय. अवधूत आहेत तिथे. सिंगल मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं चेंडू फेकी येईल. तत्पूर्वी दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथून पंच सांगतायत क्लिअर झालेला नाहीयेत. मला अजूनही डाऊट आहे आणि मी टीव्ही अंपायरकडे जातोय. नक्कीच टीव्ही अंपायर आमच्यासोबत जोडले जातील आणि लगेच पाहणी केली जाईल. तर यस फलंदाज हा सेफ आहे आणि इथून 2 धावा क्लिअर होतील आणि धावसंख्या 2 न मात्र पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल तब्बल नक्कीच 32 धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचत आहेत. 6 विकेटच्या नुकसानामध्ये. शेवटचा बॉल बाकी असेल. आता लास्ट बॉल रिमाइनिंग आहेत आणि नक्कीच आपण पाहू शकता 5 बॉलमध्ये सुमितनं मात्र फक्त खर्च केल्यात 4 धावा खर्च केलेल्या आहेत. परंतु इथून आपण पाहिलं तर नक्कीच पुन्हा एकदा पंच इथून हा चेंडू जर आपण पाहिला इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते प्रिश 11 संघाची 32 धावा आणि 33 धावांचा टार्गेट उभा केला जातोय. संघ आपल्याला पाहायला मिळेल मेहर अँड मेहर या संघासाठी. जाऊया घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण टॉस बॉक्स मध्ये जोडतोय. 2 संघांसमवेत 2 संघाच्या कॅप्टनच्या समवेत टॉस करणार आहोत आपण. एका बाजूला संघ असेल तो म्हणजे साविवन फायटर आणि त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला संघ असेल मंगलमूर्ती विजया कंस्ट्रक्शन या संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जोडतील.
शिक अनिश आणि चिराग ही जोडी मात्र मैदानाच्या आत पुन्हा एकदा लो स्कोरिंग मॅच. याआधी 36 आणि या मॅच मध्ये सध्या 33. दोन्ही मॅच लो स्कोरिंग कडे जातात. एका बाजूला आपण पाहतो प्रिश 11 तर दुसऱ्या बाजूला मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस. हा मॅच ही तेवढाच चांगला होण्याची शक्यता आहे कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. असं नाही की मॅच वन साइडेड होणार आहे. जर मॅच कडे 33 धावांचं आव्हान चिराग पागधरे आणि दुसऱ्या बाजूला अनिश नाईक ही जोडी. तर पहिलं षटक ज्यांच्या हातात दिलं जाते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तृणाल तृणाल मेहर 33 रन काढ्यात. मला वाटतं अंशन 33 रन कशा क्या जो बॅटर आहे त्या मनामानी काय चाललंय हे जाम महत्व आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही लो स्कोरिंग मॅचेस बघता तर लो स्कोरिंग मॅचेस मध्ये या आधी मॅच मध्ये आपल्याला भरपूर काय बघायला भेटलंय. चिराग पागधरे विचार केला तर 4 मॅच मध्ये 53 रन त्यांनी केले आणि 170 स्ट्राईक रेट आहे ते. आता बीच्या बाजूला जर अनिसचा विचार केला ना तर अनिस जून स्कोर केले 4 मॅच मध्ये फक्त 5 रन. त्या स्ट्राईक रेट तेवढं चांगलं नाही मेरे पण या स्ट्रॅटेजी वापरले. थोडासा निखिल मेहर आहे तो पण मॅच मध्ये तो काही करू शकता कारण जाम चांगला नॉलेज आहे त्याखनी. तो ज्या पद्धतीने फील्ड प्लेसमेंट करता आता अंशन काहीतरी वेगळा करायला प्रयत्न करेन. तो मॅच चांगली होई हीच इच्छा कारण जो चांगलं खेळेन तो नो डाऊट. थोडासा आपण एकदा ओमकार आणि निखिल मनी काहीतरी चालू आहे ते दोघं एकमेकावर बोलायला लागले. तर दुसऱ्या बाजूला तृणाल मेहर पहिलोच बॉल घेऊन तयार. मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस पहिलोच बॉलला खेळले त्या मात्र मिड ऑन ला जो खेळाडू आहे त्याने बॉल अडविलो. पहिली रन या मात्र मेहर अँड मेहर एंटरप्राइजेसला भेटले. 33 रन लक्ष पिछा करत आहे आणि मला वाटतं अंशन जर मॅचचा विचार केला ना तर बॉल टू रन इक्वेशन आहे आणि त्यामुळे अंशन विकेट जाम महत्वात. डॉट बॉल जय येतील ते मॅच मध्ये रंगत वाढेल नो डाऊट. तृणाल मेहर अंशन हे बॉल टाकीन याकडे लक्ष आहे. पुढचं बॉल परत तृणाल घेऊन तयार. चांगलं बॉल होतो ऑप्शनच्या बाहेरचं आहे मात्र फंबल बघायला भेटला. 1 रन भेटेन. स्कोर वाढले स्कोर जाऊन पोचले 2. 33 रन जया पाहिजे. आता 2 बॉलामध्ये 2 लो स्कोरिंग मॅच आहे त्यामुळे थोडासा शांतता जरूर ग्राउंड मध्ये आहे नो डाऊट. वादल मंडप आपण कुठे असतील त्यांनी कृपया रोहन चौधरी यांना भेटा. मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस पुढचं बॉल लोअर फुल टच बॉल होतो काय फटको सजविले आणि त्या मात्र चांगला प्रयत्न डायरेक्ट जाय आपण समुद्रामध्ये सूर मारताना त्या भावेश मेहर काय फिल्डिंग केले शेवटच्या क्षणाला. पुन्हा रिप्ले मध्ये बघा काय ती फिल्डिंग होती. शेवट पण बॉलला बघित राहिलो त्यानंतर त्यानं बघितला की बॉल आवा काय बाहेर आहे आणि अया त्यानं डायरेक्ट सूर मारली आणि बॉल अडविलो. चांगली फिल्डिंग व्हॉट अ फिल्डिंग काय बॉल फील्ड केले त्या. जेव्हा तुमच्याकडे रन कमी आहेत तुम्हाला माहिती आहे तेव्हा तुम्हाला ते रन डिफेंड करायला हेच फिल्डिंग करावी लागेल. शॉर्ट बॉल होतो प्लेयर आहे त्या मात्र थोडासा फंबल अया संधी आहे. हाफ चान्सेसला तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करायलाच लागेल जर तुम्हाला मॅच जिंकाय तर. आणि या संधी आलती जेव्हा संधी येता त्या संधी सोना करायला पाहिजे. या मात्र 4 बॉल आणि 5 कारण सोना जाम महाग झालाय आता त्यासाठी संधी जेव्हा मिळतं तेव्हा संधी सोनं करा. वादल मंडप डेकोरेटर्स प्लीज कॉन्टॅक्ट करा. वादळ मंडप डेकोरेटर्स तुम्ही पाहू शकता. या मात्र हितेश पागधरे पुढच्या मॅच साठी तयार झाले. 1 चौको मारले त्याने या मॅच टुर्नामेंट मध्ये. LK स्टारचा ते ब्रँड एम्बेसेडर
चेंज ऑफ पेस, पायावर बॉल लागला आणि विकेट. ही टुर्नामेंट तेवढी चांगली राहिली नाही अनिशसाठी आणि अनिश बॅक टू द पेलेन. पहिलं विकेट येता आणि अंशन मॅच ऑन होता. ठीक आहे. बॉल झाले 5 बॉलांनी 5 रन आले, 1 विकेट गेले. केवळ चामरे आले आता. केवळ चामरेकडे पण जाम मोठा अनुभव आहे. चिराग पागदरे, केवळ चामरे थोडासा त्या डिस्कस करतील काय स्ट्रॅटजी यायला पाहिजे. कारण 25 बॉलामध्ये 28 रन गरज आहे. मॅच आहे ना की मॅच वन साइडेड आहे. अंशन विकेट विकेट जाम मॅटर ठेवीतीन मला वाटतं. 25 बॉलामध्ये 28. त्या थोडासा तुम्ही प्रीश 11चा डकआउट पाहिला तर तो शांत आहे. त्या निलेश पागदरे आहेत, रितेश पागदरे आहेत, अभिजित तरे आहेत. पण त्या थोडंसं तो शांत ठेविले त्या सबनाना. पण दर्शील धनू मामाला सपोर्ट करायला आले. मामा आहे त्या रितेश मामाला सपोर्ट करायला आले. 25 बॉलामध्ये 28. शेवटचा बॉल तृणाल थांबले. त्या बॅटर तयार नव्हतो. केवलचा विचार केला तर तू यो मोठं फटके खेळू शकता, चांगली बॅटिंग करू शकता. त्यासाठी त्याला थोडासा प्रमोट केलं आज, हे म्हणायला काही हरकत नाही. 25 बॉलमध्ये 28. हो चांगला बॉल होतो. बॉल हवेमध्ये होतो. 1 रन भेटेन त्या मात्र चोरटी धाव भेटेन. 21 रन भेटेन. ओव्हर खपल्या या पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर झाले 6. आता 24 बॉलामध्ये ही मॅच जिंकायची 27 रनाची गरज. 24 बॉल 27 रनाची गरज आहे. आणि अंशन काय बघायला भेटेल या पुढची जी मॅच आहे त्या मात्र मंगलमूर्ती विजया कन्स्ट्रक्शन जून टॉस जिंकले आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतले. 24 बॉलामध्ये 27. चला घाई करा प्लीज, थोडासा वेळेकडे बंधन असू द्या. जर अंशन पार्थ मेहर विकेट घेता तर पार्थ मेहर हाटी साई प्रिया अंशन हॅट्रिक जर विकेट घेता तर 500 रुपया त्या मात्र प्राइज आहे. आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल करूया. आमचा साथी कॉमेंटेटर मनीष आपल्याबरोबर जोडले जातील. 24 बॉलमध्ये 27. मॅच अजून ऑन आहे आणि मला वाटतं अंशन काय बघायला भेटेल. 4 मॅचमध्ये 3 विकेट, 850 जो इकॉनॉमी आहे ते चांगली बॉलिंग केले त्यानं. तर नक्कीच चिराग मेहर यांनी मात्र सांगितलं की पार्थचा विचार केला तर एक कमी वयामध्ये जास्त प्रगतीचा मार्ग शोधणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतंय. उत्तम दर्जाची गोलंदाजी कशी असावी तर पार्थने मात्र त्याचं उत्तर दिलं आहे. कालच्या मागच्या दिवसांपासून आपण पाहतोय पार्थकडनं उत्तम गोलंदाजीचं पृथक्करण केलं गेलं आणि ज्याप्रमाणे निखिलने त्याला यूज केलं आहे. निखिल ॲज द कॅप्टन आहे, आपले गोलंदाज कोण आहेत त्या गोलंदाजाला ओळखलंय आणि त्या गोलंदाजाकडनं जी किमया आहे ती किमया त्याने मात्र करून दाखवली आहे. जेव्हा जेव्हा पार्थला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं, जेव्हा जास्त आहेत जेव्हा जास्त येत आहेत गोलंदाजांकडनं तेव्हा पार्थला बोलवलं आणि पार्थनं त्या धावा रोखल्यात. आता या मॅचमध्ये तेच करावं लागेल. फटका खेळलाय केवळ चांबरेकडनं. भावेश खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूला फील्ड केला जातोय. सिंगल धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 7 धावा. इथून पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला होता. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर या षटकाची जशी सुरुवात झाली पार्थकडनं तसं पहिल्याच बॉलवरती सिंगल आलाय. पार्थनं खूप चांगलं उत्तर दिलं. आता इथून साईप्रिया संघाकडनं पार्थसाठी बॅक टू बॅक 3 विकेट जर प्राप्त केले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच इंटरनेट सुविधा जी प्रोव्हाइड करण्यात आली चेतनजी चौधरी यांच्याकडनं खूप चांगलं सहकार्य केलं त्यांनीही. आणि प्रणयजी चौधरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच विराजमान आहेत. सामन्याचा भरपूर आनंद घेत आहेत. त्यांचंही आपण धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया इथून मैदानाच्या आतमध्ये. पार्थ ओहो इथून चेंडू
ज्या पद्धतीने येत होता खूप चांगला चेंडू होता, परंतु ज्या पद्धतीने चिरागची बॅट खेळती आहे आणि ज्याप्रमाणे चिराग इन्फॉर्म आहे तो चेंडू आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. तसा चेंडू खूप चांगल्या लेंथमध्ये होता, परंतु त्या चेंडूला ज्या लेंथमधनं खोदून काढलंय आणि इथून चेंडूला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी 4 धावा. तर जाऊया इथून चौकार आला आणि या चौकारनिशी आता विजयासाठी आपण तपासलं तर चेंडू आहेत 22 आणि 22 चेंडूमध्ये 22 धावेची आवश्यकता असेल. इथून फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनसाइड एज पाहायला मिळाली. सिंगलसाठी चिरागनं मात्र धाव घेतली आहे. इथून मॅच वजनदार होऊ शकतं तर इथून गोलंदाजानं मात्र चेंडू डॉट आणले तर काय इथून मॅच वजनदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. ज्या परिस्थितीमध्ये मॅच आहे ती आपण पाहिलं तर 30 बॉलमध्ये 33 धावा कंप्लीट करायच्या संघ मेहर अँड मेहर एंटरप्राइज या संघाला. आणि इथून पाहिलं तर एका बाजूला जयमीत मेहर आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रितेशजी पागदरे हे संघ मालक आहेत या दोन्ही टीमचे. आपण पाहूया पार्थकडे. ब्लॉक होलचा चेंडू, ही गोलंदाजी राहिली आहे त्यांची आणि इथून जसे चेंडू हाताळले जात आहेत ब्लॉक होलचे चेंडू त्या चेंडूवरती फलंदाजांना पूर्णपणे बांधण्याचं काम केलं गेलंय. आणि इथून गाडीचे जे फोकस आहेत ना, पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतो आमच्या प्रेक्षकांना, आपण गाडी घेऊन आला, आपण गाडी लावली, त्यानंतर त्या गाडीला मात्र बंद करून आपण उभी सामन्याचा आनंद घ्या. आपण गाडी ऑन ठेवून सामन्याचा आनंद घेत असेल तर आमच्या खेळाडूंना थोडासा त्रास होतोय, तर प्लीज थोडंसं सहकार्य करा. ऑरेंज ऑरेंज स्कूटी, ऑरेंज स्कूटी, आपला रिफ्लेक्शन येतोय गाडीचा. ऑरेंज स्कूटीवाला सर्वोदय सोसायटीच्या समोर ऑरेंज स्कूटी. ओके धन्यवाद. जावे इथून गाडी आपण थोडीशी हटवायचं आहे तिकडून, सावलीत घ्या कारण की इथून रिफ्लेक्शन येतोय. जावे इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती मात्र जाऊन पोहोचते तब्बल 14 धावा. 1 विकेटच्या नुकसानामध्ये 1.5 चेंडूचा खेळ क्लिअर झालाय. चिराग पागदरे आपण पाहतोय ज्यांच्या बॅटमधनं 6 चेंडू पेस केले गेले आणि 10 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. केवल चामरे यांना पाहतोय 3 बॉलवरती 3 धावा. इथून जमेची बाजू मात्र घेताना आपल्या बाजूने सामना झुकवण्याचा प्रयत्न करतोय दोन्ही बॅटर. पार्थ इथून पुढचा चेंडू, इथून फटका फतला गेला. क्षेत्ररक्षक बावेश आणि केवल चामरे यांचा खेळ खल्लास. विकेट डाऊन, गुड टेकन, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज गॉन. धन्यवाद धन्यवाद. विनंती असेल बॅटर बाद झाल्यानंतर न्यू बॅटर लगेच तयार ठेवत जा. आणि न्यू मॅन आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत चांबरे, लेफ्ट हँडर फलंदाज आहेत प्रज्योत चांबरे, ज्यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उत्तम गोलंदाजीचं उत्तर त्याने दिलंय. आता इथून धावगती जर आपण पाहिली शांत आहे. 2 षटकांचा पॉवर प्लेचे जे 2 षटक असतात, जे हाणामारीचे षटक असतात, मारामारी हाणामारी मात्र असते त्या षटकामध्ये, ते षटक मात्र समाप्त झाले आहेत. ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रज्योत चांबरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी खूप चांगली खेळी गोलंदाजीतनं केली आहे. 3 मॅचमध्ये बॅटिंगमधनं केलं आहे, 3 मॅचमधनं 1 रन बनवलेला आहे त्यांनी आणि गोलंदाजीतनं उत्तम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. इथून आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये नक्कीच प्रिश 11 संघ होता 17 धावेवरती 0 विकेटच्या लॉसमध्ये आणि त्यांच्याच बरोबरीनं चाललाय, म्हणजे थोडा कुठेतरी मागे ठेवतो मेहर अँड मेहर टीमला. 14 धावा आणि 2 विकेट प्राप्त केल्यात, म्हणजे कुठेतरी प्रिश 11 संघ पुढे आहे. आणि इथून प्रिश 11 संघाला ही गोलंदाजी खूप चांगली हाताळावी लागेल. तर ऑरेंज गाडी आपल्याला विनंती असेल आपण गाडी काढायची तिकडून. ऑरेंज गाडी आपण गाडीच काढा, आपला रिफ्लेक्शन येतोय पूर्ण. एक तर सावलीत घ्या आपण.
ओके, बस धन्यवाद. जाऊया इथून मैदानाच्या आतमध्ये. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे आणि त्या 18 चेंडूमध्ये कंप्लीट करायचे आहेत 19 धावा. ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये येताना पाहायला मिळेल. चिराग पागदरे आपल्याला पाहायला मिळते. चिराग पागदरे यांचा विकेट फार महत्त्वाचा असेल. निखिलने म्हटलंय सुद्धा. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती जीत नाईक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न नक्कीच होईल. दुसरी धाव ही कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि या 2 धावा स्कोर कार्डमध्ये मात्र जाऊन पोहोचतील. आता स्कोर जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचते 16 धावेवरती. आता बॉल टू रन हवे आहेत विजयासाठी. आता इथून नक्कीच प्रयत्न करेन प्लिश इलेव्हन संघ की एक एक धावा आपल्याला रोखायच्या आहेत. आता एक एक धावा इथून रोखण्याचा प्रयत्नात असेल प्लिश इलेव्हन संघ, परंतु चिराग पागदरे यांचा विकेट फार महत्त्वाचा ठरेल. इथून निखिल मेहर आणि त्यांचा पूर्ण टीम लक्ष असेल चिरागवरती. फटका खेळलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. चेंडू सुटला जातोय आणि हेच चुका इथून धाव गतीला मात्र वेग देतील आणि एक एक धावा आपल्याला रोखायचा. त्या षडू संघानं मात्र फील्ड करावी लागेल आणि धावा रोखाव्या लागतील. धावसंख्या 1 मात्र बर होईल. आता 16 चेंडू 16 धावेची आवश्यकता आहे. ज्या परिस्थितीमधनं मॅच जातोय इथून आपण पाहिलं तर या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलं जात आहे. आता इथून जर बॅक टू बॅक 2 किंवा 16 बॉलामध्ये 16 रनाची गरज आहे. मॅच अजून बॉल टू रन इक्वेशन आहे. आणखीन काय वेगळं बघायला भेटेल. 16 बॉलामध्ये 16 जीत. आणि आता नवीन बॅटर राहिले त्यामुळे प्रज्योत चामरे काय करेन. राजूजी यशवंत बागदरे यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. इथे मात्र शेवटच्या मुमेंटला चेंडू पाहिला. असं म्हणतात ना की थोडासा ऑकवर्ड पोझिशनमध्ये आला होता बॅटर आणि शेवटच्या मुमेंटला त्यांनी चेंडूला फक्त खेळला. आता समीकरण म्हणते 15 चेंडू 15 धावा. 15 चेंडू 15 धावा. इथून डॉट बॉल खूप महत्वाचे आहेत टीम प्रिशचा विचार केला तर. 15 बॉल 15. चांगलं बॉल आहे मात्र इनसाइड आउट स्ट्रोक केलाय. प्लेअर आहे त्या तो मात्र बॉलला फील्ड करेन. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो करेन. 21 रन. चांगली त्या मात्र फिल्डिंग मी म्हणेन ज्या पद्धतीने भावेश मेहर फिल्डिंग करता. आता मात्र 14 बॉलामध्ये 14 रनची गरज आहे. प्रज्योत चामरे आणि चिराग पागदरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 14 बॉलामध्ये 14. या मात्र खराब किपिंग आणि मी इथे मला टेन्शन या भाग्य चौको भेटले 4 रन. बाईच स्थानापन्न व्हायचं. धावसंख्या पलकावर आहे ती मात्र आता 23. 13 चेंडू 10 धावा. जिकडे विकेट होता ना तिकडे मात्र चौकार गेलाय. जिकडे विकेट होता खराब फिल्डिंग आणि स्वतः कर्णधार चुकी करतोय. कर्णधार जिकडे चुकी करेल तिकडे मात्र संघ अडचणीत येईल नो डाऊट. 13 चेंडू 10 धावा. 13 चेंडू 10. 13 चेंडू 10. लास्ट बॉल. शॉर्ट बॉल आहे मात्र विकेट. 12 बॉलामध्ये 10 रनाई आता गरज आहे. 12 बॉलामध्ये 10. DJ
आई तुझा मांगेला समाज आला गो आई तुझा मांगेला समाज आला आई तुझा मांगेला सांगे धन्यवाद, थँक्यू सो मच. जाऊया आपण राकेशला ऑन स्क्रीन वरती पाहतोय. राकेश, आपल्याला ऑन स्क्रीन वरती येताना पाहायला मिळतील जे पाण्याची उपलब्धी करताना आपल्याला पाहायला मिळाले. राकेशकडनं खूप चांगलं काम आपण पाहतोय कालच्या दिवसापासून, सलग या 4 दिवसांपासून आणि त्याचबरोबर स्पर्धा ऑर्गनाईज करण्याच्या अगोदरपासून आपण जे मैदानाला सुसज्ज करण्यापासून राकेशनं खूप मेहनत घेतली आहे या स्पर्धेमध्ये आणि खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पार पाडलं जात आहे. आणि नक्कीच आपण पाहू शकता जाऊया ऑन स्क्रीन वरती आपण कॅमेरा पोचवायचा मैदानाच्या आपल्या मुख्य स्टेजवरती. तर नक्कीच राजूजी पागदरे यांचा स्वागत सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकता मायेची उपदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान मात्र पार पाडला जाईल. साहिल पागदरे आपल्या शुभातनं मात्र तो स्वागत सन्मान आपण करायचा आहे. साहिल पागदरे आपल्या शुभातनं मात्र हा स्वागत सन्मान आपण पार पाडायचा आहे. तर नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकता साहिलजी पागदरे यांच्या शुभातनं मात्र हा स्वागत सन्मान केला जात आहे. राजूजी पागदरे यांचं ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकता मायेची उपदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान आपण पार पाडतोय. नक्कीच आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आणि इथून काय घडतंय, चेंडू डायरेक्टली स्टंप वरती लागतोय परंतु हाताला लागणं गरजेचं होतं. इथून चेंडू त्यांच्या हाताला लागला नव्हता, त्याच्याच कारणामुळे मात्र फलंदाज सेफ झोन मध्ये जातोय. आता इथून न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज. नक्कीच हे दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर साईप्रिया संघासाठी खेळत असतात. एक गोलंदाज पार्थला आपण पाहतोय आणि दुसरा सुमित, ज्याने मात्र दोन्ही खेळाडूंना खूप प्रभावित खेळ केलाय. आणि इथून आपण पाहिलं तर चेंडू हा मात्र जातोय सिंगल धावेसाठी, सिंगल धाव मिळते. आणि सुमेशसाठी सुद्धा साईप्रिया संघाकडनं पुन्हा एकदा सुवर्ण संधी प्राप्त होते. बॅक टू बॅक 3 षटकार नोंदवले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. आणि त्याचबरोबर पार्थला सुद्धा साईप्रिया संघाकडनं बॅक टू बॅक 3 विकेट प्राप्त केले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. पाहूया इथून चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज पार्थ सज्ज असेल. 10 चेंडूमध्ये 8 धावा डिफेन्स करायचे आहेत. पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगानं कार्पेटला रोल करतोय आणि वेगानं चेंडू निघून जातोय. वेगाचं उत्तर वेगामध्ये दिलं जातोय. चिराग पागदरे यांच्याकडनं चौकार. चौकारानं मॅच पूर्णपणे क्लिअर करण्याचं काम केलं जातो चिरागच्या माध्यमातून. 9 चेंडू आणि 4 धावेची आता आवश्यकता राहते. इथून टॉप 4 मध्ये जाण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. तिसरा संघ बनताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला संघ आपण पाहिला पहिल्या मॅच मध्ये, ज्याने मात्र प्रिशांत चिरस्वी हा संघ मात्र उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळत असताना पहिला संघ बनला. टॉप 4 मधील सेमीफायनलचा पहिला रस्ता त्यांच्याकडे पाहायला मिळाला. तिकीट त्यांच्या संघानं मात्र बुक केला. त्यानंतर दुसरा संघ आपण पाहिला प्रणित अँड टीम म्हणजेच गनू मेहर फायटर हा संघ मात्र ठरला दुसरा संघ सेमीफायनलचा. तिसरा संघ या सामन्यातील पाहूया. चिराग बॅटची कडा आहे आणि इथून क्षेत्ररक्षक होते, चेंडूला फील्ड करतायत परंतु सिंगल धाव पुरेशी होणार आहे कंप्लीट. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 30. 3 विकेट त्याचबरोबर 3.4 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी आणि या 2 बॉलच्या खेळामध्ये आता पाहूया 8 बॉलचा टोटल खेळ बाकी आहे. 8 बॉलमध्ये 3 धावा डिफेन्स करायच्याच. निखिल थोडंसं कान मंत्र देत आहेत की इथून मॅच मध्ये आपल्याला
इन व्हायचं आहे, त्यासाठी आपल्याला गोलंदाजी चांगली करावी लागेल. जाऊया पुढचा चेंडू. कट केला आणि चेंडू इथून पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट वरती येतोय. सिंगल येतोय. धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 7 बॉल मध्ये आता हव्यात 2 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 2 धावा. शेवटचा बॉल आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. इथून फटका खेळला आणि इथून जेल सुद्धा सुटला जातोय. सिंगल कंप्लीट होईल आणि आता विजयासाठी पाहूया इथून धाव कंप्लीट होते का. आणि ही धाव पूर्ण होते आणि विजयाची धाव होती आणि हा सामना जिंकला जातो मेहर अँड मेहर टीम. अभिनंदन असेल संघ. आणि इथून आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा चिराग मेहर ज्याप्रमाणे म्हणत होते की मॅन ऑफ द मॅच या खेळाडूलाच जाणार आणि यस त्यांच्यानुसार होत्या. तर मी त्यांनाच बोलेल की आता मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी आपण जाऊया. इथून निश्चल मेहर मात्र ठरतोय मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. मांगेला समाज आला गो आई तुझा मांगेला समाज आला आई तुझा मांगेला समाज आला गो आई तुझा मांगेला समाज आला क्रीडा महोत्सवाला आला क्रीडा महोत्सवाला आला धन्यवाद. क्रीडा महोत्सव तर जाऊया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निश्चल आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्या गोलंदाजीतनं 3 विकेट सुद्धा प्राप्त केले गेले आणि 4 धावा त्यांनी खर्च केल्या. उत्तम गोलंदाजीचं उत्तर त्यांनी दिलं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मात्र ठरतोय निश्चल. खूप चांगली गोलंदाजी निश्चलच्या माध्यमातून राहिली आहे. निश्चल या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी किरणजी धनू त्यांच्या शुभात मात्र हा मॅन ऑफ द मॅच आपला किताब आपण देतोय. नक्कीच हॅलो हॅलो. हॅलो.
तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. निश्चल मात्र ठरतो मॅन ऑफ द मॅच. आपण गनू मेहर फायटर या संघाकडनं कॅप प्रोव्हाइड करण्यात आली. त्याचबरोबर आमच्या कॅमेरामॅन हार्दिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांच्याकडनं ट्रॉफीज प्रोव्हाइड करण्यात आली. त्याचबरोबर विशांक पागदरे बंटी भाऊ यांच्याकडनं टी शर्ट प्रोव्हाइड करण्यात आली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मात्र ठरतो निश्चल. खूप उत्तम गोलंदाजी निश्चलच्या माध्यमातून राहिली गेली आणि इथून मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र त्यांना दिला जातोय. जाऊया इथूनच लगेच इनॅक्शन मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला संघ असेल मंगलमूर्ती विजया कंस्ट्रक्शन आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या बाजूला संघ साविवान फायटर. या दोन संघांमध्ये मॅच असेल. इथून इनॅक्शन मॅचला सुरुवात करणार आहोत आपण. लगेच मैदानाचा ताबा घ्या हर्ष. प्लीज थोडंसं सहकार्य करा. आपण शेवटचा सामना खेळतोय. टॉप 8 मधील 3 संघ प्राप्त झालेत. एक संघ आपण पाहिला तर पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये जो मॅच खेळला गेला प्रिशांत चिरसवी या संघानं मात्र पहिला तिकीट बुकिंग केला सेमीफायनलचा. त्यानंतर दुसरा संघ बनला गनू मेहर फायटर आणि तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मेहर अँड मेहर. या 3 संघाने सेमीफायनलचा रस्ता गाठलाय. आता एक संघ या 2 संघांपैकी पाहायला मिळेल. हॅलो, तर लक्ष असू द्या. स्टेजच्या समोर ज्या खुर्च्या लावल्या गेलेल्या आहेत आता त्या सर्व खुर्च्या आता आपण आपल्या डगआउट कडे घ्या. आता सर्व डगआउट मध्ये बसायचं. आता कोणीही समोर येऊ नका. आता जे थंड थंड गार वारं येत होतं त्यामुळे आपण थोड्या खुर्च्या पुढे घेतल्या होत्या आणि थंडी वाजत होती त्या कारणामुळे आपण खुर्च्या पुढे आणल्या होत्या. आता ऊन येतोय. आता सर्वजण व्यासपीठाच्या समोरून निघून जायचं आहे. सर्वांनी व्यासपीठाकडनं बाजू व्हायचं आहे आणि ज्या खुर्च्या आहेत व्यासपीठाच्या समोर त्या खुर्च्या सुद्धा आपण डगआउट मध्ये घ्यायचं आहे. सर्वांनी आता खुर्च्या डगआउट मध्ये घ्या. ह्या लक्षात घ्यायचं सर्व खेळाडू आपण आपली मॅच आहे त्या सर्व खेळाडूंना मात्र डगआउट मध्ये त्या खुर्च्या घ्यायच्या आहेत आणि डगआउट मधनं सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. लगेच इनॅक्शन आपल्या समोर या 2 संघांचा मॅच पाहायला मिळेल. आपल्या समवेत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये चिरागजी मेहर. धन्यवाद. हॅलो, हॅलो. चला मंगलमूर्ती संघ आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. उशीर होतोय. हॅलो, हॅलो. समाज आला आई तुझा मांगेला समाज आला गो आई तुझा मांगेला समाज आला